अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली आणि या आगीच्या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला। आता या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय, तर सत्ताधाऱ्यांकडून चौकशीचे आणि दोषींवर कारवाईचं आश्वासन देण्यात येतंय। पाहूयात। जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ते हे राहुल गांधीमुळे झालं असं म्हणणार आहेत का? काय की पंडित नेहरूमुळे झालं? तुमचं राज्य हे रसातळाला गेलेलं राज्य, आरोग्य, शिक्षण, रस्ते विभाग, कुठे एकही खातं नीट चालत नाही। मुलं जळली जात आहेत, मारली जात आहेत, खड्ड्यामध्ये लोक पडून मृत्यू होत आहेत आणि तुम्ही हे राहुल गांधीची स्पर्धा करताय। राहुल गांधीची स्पर्धा तुम्हाला शक्य नाही देवेंद्रजी। या क्षणी जर एखादा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करा, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर तुम्ही टाका आणि त्याच्याच बरोबर फक्त एका ठिकाणी ही घटना घडली म्हणून तिथं ऑडिट करण्यापेक्षा सगळ्याच हॉस्पिटलचं ऑडिट करायला काय हरकत आहे आणि ऑडिट करून त्याच्यावर त्रुट्या ज्या काय असतील त्या कव्हर करून गेल्या पुढच्या 6 महिन्यामध्ये ही सगळी कामं आम्ही करून घेतो हे सरकारला सांगणं फार महत्वाचं आहे। कोणकोणती माहिती घेतलेली आहे। अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। कशामुळे घडली, काय झालं, हा चौकशीचा नक्कीच भाग आहे। त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत। संबंधित खात्याचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा माहिती घेतलेली आहे किंवा ते सुद्धा जाऊन येतील त्या ठिकाणी। पण घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। अशी घटना होऊ नये, खरं ही काळजी घेणं आमची असं पहिली आमची गरज आहे। त्या संदर्भामध्ये मला वाटतं सगळी चौकशी झाल्यावर नेमकं कशामुळे झालं, काय झालं हे कळेल आणि निश्चित पुढच्या भविष्यामध्ये आम्ही ती काळजी घेऊ। मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर राज्य सरकारने पूर्णपणाने सगळ्या रुग्णालयांना तशा नोटिसा दिल्या, काय काय प्रिकॉशन घ्यायचं हे सांगितलेलं असताना सुद्धा, ते अधिकार राज्य सरकारकडे असताना सुद्धा जर अशा असलेल्या निष्काळजीपणामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये अशा घटना घडतात याचाच अर्थ फक्त घोषणा करायची आणि त्याची अंमलबजावणी करत नाही। यामध्ये नुसतं त्या रुग्णालयाला जबाबदार न धरता जे कोणी अधिकारी या संदर्भामध्ये दोषी आहेत, ज्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे, त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। बालक यांचा जो विभाग होता त्या ठिकाणी 3 बालकांचा मृत्यू झाला। अतिशय दुर्दैवी घटना आहे। आपल्याला माहित असेल की जानेवारी महिन्याच्या 2021 मध्ये भंडारा येथे सुद्धा शासकीय रुग्णालयामध्ये अशी घटना होऊन 10 बालकं त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडली। गंभीर घटना आहे म्हणून तर कमिटीचं गठन केलं होतं। पण कमिटीचं गठन करायचं, कमिटीचा अहवाल बोलवायचा आणि अहवाल तो जर पडून राहत असेल, त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर त्या अहवालाला काय अर्थ आहे? फक्त लोकांना दाखवायचं आम्ही कमिटी स्थापन केली म्हणून। या बाबतीत शासनाने खुलासा करायला पाहिजे आणि पुढील काळामध्ये जो अहवाल धुळकात पडलाय त्याच्यावर राज्यभरामध्ये योग्य ती पावलं उचलली पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।